नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा ही अभिजितला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की या ना, या, ही तुमचीच रूम आहे, या आणि बसा इथे. हा बघा, हा बेड पण आहे ना, हा तुमचाच आहे, या इथे तुम्ही आता फ्रेश व्हा आणि आराम करा. तुम्हाला सांगू अभिजित, मला किती आनंद झाला आहे की तुम्ही परत आला आहेत. मला खरंच खूप 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 आनंद झाला आहे की माझा नवरा माझ्याकडे परत आला आहे. कितके दिवस मी देवाला कोसत होते आणि सगळ्यांवर राग करत होते, परंतु आता तो सगळा राग माझा नाहीसा झाला आहे. तुम्ही आल्याने मला खरंच खूप आनंद झाला आहे. अभिजित, खरंच थँक्यू, असं म्हणून आता ती त्याला मिठीत घ्यायला चाललेली असते, परंतु तिला बलदेव बाजूला ढकलतो. तेव्हा पटकन ती विचारते की काय हो, काय झालं अचानक तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली सॉरी पौर्णिमा, त्याचं काय ना, मी इतके दिवस तिथे हॉस्पिटलमध्ये राहत होतो ना, त्यामुळे मला या अशा वातावरणाची सवय नाही आहे. म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये एकटं एकटं असताना असं कोणी आपल्याला जवळ घेणारं नव्हतं, कोणी असं जवळ यायचं नाही ना अंगाच्या, सगळे दूर असायचे, त्यामुळे मला जरा वेगळं वाटलं, बाकी काही नाही. आता त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की बरं ठीक आहे, चालेल, तुम्ही एक काम करा, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. तेव्हा मग अभिजितला त्यावेळेला आठवतं आणि भूमी त्याला म्हणत असते की आता काय पुढचा प्रश्न आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, काय ना, की ती पौर्णिमा अभिजितची बायको आहे, त्यामुळे जेव्हा अभिजित इतक्या दिवसानंतर तिच्या समोर येईल तेव्हा त्या पौर्णिमाचा काहीतरी विचार असेलच ना. म्हणजे तिला तिच्या नवऱ्याकडून तर अपेक्षा असतीलच, आणि मी त्या तिच्या नवऱ्याकडूनच्या अपेक्षा कशा पूर्ण करू शकणार आहे. आणि ती त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याला जवळ घेईल, तर मग मी काय करायचं. तेव्हा भूमी म्हणते की हो, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक काम करायचं, ज्यावेळेला असं काही पौर्णिमा करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिला सरळ सांगून टाकायचं की मी हॉस्पिटलमध्ये होतो, तर अशा वातावरणाची ना मला सवयच नाही आहे, त्यामुळे कोणी असं जवळ वगैरे घ्यायची सवय नाही आहे, म्हणून मला थोडं असं वाटतं आहे, काही दिवस मला या सगळ्यातून बाहेर यायला थोडा वेळ दे. असं तिला सांगितलंत ना, तर मग तिचा त्याच्यावर विश्वासही बसेल आणि काही दिवस ती तुमच्या कलाने घेईल, म्हणजे तुमच्याजवळ येण्याचा वगैरे ती प्रयत्नच करणार नाही, असं भूमी त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की बरं अभिजित, ठीक आहे, तुम्ही आता फ्रेश होऊन या, मी तुम्हाला अगदी समजून घेऊ शकते. तो निघून जातो आणि पौर्णिमा तिथेच बसते आणि म्हणते की थँक्यू सो मच देवा, तू खरंच माझं ऐकलं. इतके दिवस मी एकटी होते, आता तू माझी हाक ऐकली, माझ्या नवऱ्याला परत पाठवलं, असं म्हणून ती खुश होत असते. त्यानंतर रागिनी ही सारखी सारखी घाबरत असते आणि तिला आठवतो तो क्षण ज्यावेळेला तिने अभिजितला मारून टाकलेलं होतं. अभिजित हा तिथून वर टेरेसवरून पडताच तिथे अभिजित हा वाचव आई, वाचव असं बोलत असताना रागिनीने त्याला वाचवलेलं नसतं. जर तू जिवंत राहिलास मग तर माझं त्या घरात येण्याचं पूर्णपणे रस्ता बंद होऊन जाईल, त्यामुळे आता अभिजित तुला मरावंच लागेल आणि तू मर. हे सगळं आता तिला आठवतं आणि त्याच वेळेला मग आता ती समोरून चालत असताना तिचा साडीच्या निरांमध्ये पाय अडखळतो आणि ती पडायला लागणार असते आणि स्वतःला सावरते आणि मग विचार करते की हे नेमकं काय आहे. अभिजित जिवंत कसा राहिला, मला हाच प्रश्न पडला आहे. ज्या अभिजितला मी स्वतःच्या हाताने मारलं होतं, तो अभिजित जिवंत कसा, असा प्रश्न तिला आता पडतो आणि ती घाबरलेली असते. ती म्हणते की नाही, जर आत्ता या अभिजितला काही आठवत नाही आहे की मी त्याला मारलं होतं, परंतु अचानक जर त्याची मेमरी परत आली तर, आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या तर. आता तो ॲक्च्युली कोमात होता म्हणून त्याला सगळं आठवत नाही, पण त्याला जर सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या तर मात्र माझी वाटच लागेल. या घरामध्ये सगळ्यांना समजून जाईल की हे सगळं जे केलं आहे ते मी केलं नाही, काहीतरी याच्या विरोधात केलंच पाहिजे, असा ती विचार करत असते. आणि घरात आकाश आणि बाकीचे सगळे हे खूप टेन्शनमध्ये असतात. आकाश म्हणतो की नाही, हे ना काहीतरी विचित्र घडतं आहे, यामागे नेमकं काय कारण आहे ना ते बघितलं पाहिजे. भूमी म्हणते की आकाश, मलाही हे पटत नाही आहे पौर्णिमाचं वागणं, किती मूर्खपणाचं वागते ती. म्हणजे रस्त्यावर कोणीही माणूस दिसेल आणि ती त्याला असं हाताला धरून घरात कसं घेऊन येऊ शकते. खरं तर तिला तो अभिजित वाटतो आहे, परंतु जर तो दुसराच कोणीतरी असेल तर, किंवा मला कळत नाही आहे, तो आणखी कुठल्या तरी कारणामुळे या घरात आला असेल तर. तेव्हा भूमीला आकाश म्हणतो की भूमी, मलाही खरं तर तिचं वागणं पटत नाही आहे, कारण आत्यालाही ते मान्य नाही आहे, पण नक्की काय करायचं काहीच कळत नाही आहे. आता आकाशला अथर्व म्हणतो की हो आकाश, आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आकाश आकाश तो नक्की कोण आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा आता भूमी गप्प बसलेली असते. त्यावर मानसी म्हणते की मला असं वाटतं आहे की
कदाचित पौर्णिमा बरोबर असली तर, कारण इतक्या दिवसानंतर अभिजित भाऊजी आले आहेत, मग हे खरं असू शकतं. आणि आपली पौर्णिमा काही तितकी मूर्ख नाही आहे, तीही स्मार्ट आहे. तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो, मानसीचंही बरोबर आहे. पौर्णिमा काही मूर्ख नाही आहे, तिला तिचा नवरा अगदी ओळखताच येऊ शकतो ना. तेव्हा मानसी म्हणते एक्झॅक्टली, की एखाद्या बाईला आपला नवरा हा व्यवस्थित ओळखता येतो आणि पौर्णिमाने त्याला बरोबर ओळखला आहे, याचा अर्थ तो अभिजितच असावा. तेव्हा आकाश म्हणतो की हो, पण काही केलं ना, माझं या बाबतीत मन मानायला तयार नाही आहे की तो अभिजितच आहे म्हणून. आणि मला याची आता वाईट वाटतं आहे की मी आणि अथर्व आम्ही सगळ्यांनी त्याला इलेक्ट्रिक मशीनमध्ये ठेवलं होतं आणि त्याला ठेवून आम्ही निघालो होतो तिथून. आणि जर खरंच ते घडलं असेल तर खरंच अभिजित म्हणजे जीव असेल आणि आम्ही त्याला इलेक्ट्रिक मशीनमध्ये ठेवलं असेल तर याचा विचार करून करून माझं मन स्वतःला खातं आहे. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश, याच्यात जराही चूक नाही आहे बरं का तुमची किंवा तुझी, त्यामुळे प्लीज तू चुकीचा कोणताही विचार करू नकोस. यात तुमची कसलीही चूक नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तू प्लीज त्यामुळे जास्त स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकोस ही गोष्ट. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, कशी नको लावून घेऊ, मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय चालू आहे. म्हणजे इतकं सगळं घडतं आहे आणि खरंच जर तो जिवंत असेल आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांनी जर त्याला काढलं असेल बाहेर आणि आम्ही तिथे नव्हतो, तर त्याची काय अवस्था झाली असेल हाच विचार येतो आहे. तेव्हा मग अथर्व म्हणतो आहे की आकाश, अरे पण आपल्याला काहीच माहीत नव्हतं ना त्यावेळेला, मग आपण नक्की काय करू शकतो. भूमी म्हणते एक्झॅक्टली आकाश, त्यामुळे मीही म्हणते आहे की तू प्लीज त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. अनेक मार्ग असतील आपले ना, आपण नक्कीच शोधून काढूया की तो अभिजितच आहे की आणखी कोणी आहे. त्यामुळे प्लीज आता तू त्या गोष्टीचा विचार करणं सोडून दे. आता त्यावर आकाश म्हणतो की भूमी, बरं ठीक आहे, रागिनी आत्या हे मान्य करायला तयार नाही आहे ना की तो अभिजित आहे, मग आपल्याला आणखी काहीतरी मार्ग काढावे लागतील. आणि लहानपणापासून अभिजित आमच्या सगळ्यांसोबतच राहतो आहे. मी, अथर्व, रागिनी आत्या आम्ही सगळे त्याला अगदी व्यवस्थित ओळखतो. त्यामुळे काही ना काहीतरी मार्गावर निघेल आणि काही ना काहीतरी गोष्टीवरून नक्कीच आम्हाला पटेल की तो अभिजित आहे की आणखी कोणी दुसरा आहे म्हणून. त्यामुळे आता आपण या गोष्टीचा नीट शोध घेतला पाहिजे, नीट लक्ष दिलं पाहिजे की तो कोणी अभिजित आहे की कोणी खोटारडा आहे. आणि त्यावेळेला मग भूमी मनातच विचार करते की हो, मला माहीतच होतं की घरातले काही शांत बसणार नाहीत. त्यामुळे आता मला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून मी सगळ्यांना पटवून देत राहील की त्या बलदेवच्या मी विरोधात आहे म्हणून. नंतर मग भूमी शांत बसलेली असते आणि पुढचा विचार करते. तेव्हा रागिनी पौर्णिमाकडे येते आणि म्हणते की काय, कुठे येतो. तेव्हा ती म्हणते की अहो अभिजित का, ते फ्रेश व्हायला गेलेत. तेव्हा पौर्णिमाला ती म्हणते की अगं तू मूर्ख वगैरे आहेस का. अगं तू कोणत्याही माणसाला रस्त्यावरून उचलून घरात आणशील आणि त्याला घरचा मुलगा अभिजित म्हणशील, हे कसं आहे. अगं तू खुळी वगैरे झाली आहेस का, खूळ लागलं आहे का तुला, हे सगळं केलंस ते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अहो आई, मी तुम्हाला किती सांगण्याचा प्रयत्न केला की अहो खरंच ते अभिजितच आहेत, खरंच सांगते मी तुम्हाला. त्यावर मग रागिनी म्हणते की नाही, तू काहीतरी चुकतेस. अगं तुला जराही अक्कल नाही आहे का, कोणत्याही माणसाला असं का घेऊन येतेस. तेवढ्यातच तिथून आता अभिजित फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याने अभिजितचं टी शर्ट वगैरे बरोबर घातलेलं असतं आणि तो बाहेर आल्यानंतर तिथे बेडवर बसतो आणि रागिनी तिथून अभिजित, ए अभिजित असा आवाज देते, परंतु त्याचं लक्ष नसतं आणि रागिनी बरोबर त्याला आता पकडत असते. त्यावेळेला मग अभिजित हा काही न बोलता नंतर उठून येतो आणि बाजूला येऊन म्हणतो की बोल ना, काय झालं आई. तेव्हा आता तो उठून बाजूला आल्याबरोबर रागिनी म्हणते की आत्ता कळलं आहे मला काय झालं आहे ते. मी तुला किती वेळा अभिजित अशी हाक मारली, परंतु तू अजिबात मला ओ आई असा आवाज दिला नाहीस. याचा अर्थ काय समजायचा मी. याचा अर्थ हाच आहे ना की तू माझा अभिजित नाही आहेस, तू माझा मुलगाच नाही आहेस मुळात. तेव्हा मग तो म्हणतो की अगं आई, असं काय करतेस, मी फ्रेश होऊन आताच आलो होतो ना आणि तू आत्ताच तर मला आवाज दिलास. हा काय, मी इथे तुझ्यासमोर आलो आहे ना, बोल ना काय झालं आहे, तू मला आवाज दिलास ना. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणायला लागते की नाही, मला तरी वाटतंय ना की तू कोणीतरी ना तोतयाच आहेस. तेव्हा तो म्हणतो की अगं असं का म्हणतेस आई तू. तेव्हा ती म्हणते की हे बघ अभिजित, मी तुला बरोबर प्रॉपर पकडलं आहे. कारण झोपेत असतानाही किंवा कसंही कोणीही माणूस आपल्या नावाने जर हाक मारली तर तो आवाज देतो, पण तू ते तसं केलं नव्हतंस. मी तुला 2दा हाक मारली पण तू एकदाही ओ दिलं नव्हतंस. आणि जर तू अभिजित असतास तर तू पटकन ओ अशी हाक दिली असती, परंतु तू ती हाक दिली नाही. याचा अर्थ असाच होतो की तू अभिजित नाही आहेस आणि तू तोतया आहेस. तेव्हा मग ती त्याच्या हाताला धरते. तेव्हा अभिजित आता हात सोडतो आणि म्हणतो की आई, अगं हे काय चाललं आहे काय तुझं. तू स्वतःच्याच मुलावर असं आरोप करणं बंद कधी करणार आहेस. अगं मी या सगळ्यामध्ये कुठल्या तरी विचारात आहे, कुठल्या तरी घटना घडल्यात माझ्यासोबत, त्याच्या विचारांमध्ये मी गुंतलेला असतो आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना
तसंही कोणी मला अभिजित अशी हाक मारायची नाहीत. प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये असं नंबर्सने हाक मारायचे. त्यामुळे मी तुला सांगतोय की हे सगळं असं झालं आहे. मला माझ्या नावाची सवयच नाही राहिली अगं. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो आई, अगं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की नाही, तुझं म्हणणं ना मी ऐकूनच घेऊ शकत नाही. तू या मुलीला फसवू शकतोस, मला अजिबात नाही फसवू शकत. समजलं, मी आई आहे तुझी. असं म्हणून आता ती म्हणते की चल, चल आता मी तुझा सगळ्यांसमोर पर्दाफाश करते, चल. असं म्हणून रागिनी ही त्याला आता सगळ्यांसमोर घेऊन येते आणि सगळ्यांना म्हणते की 1 मिनिट, आकाश, अथर्व सगळ्यांनी या जरा. तेव्हा सगळेजण जमा होतात. आकाश विचारतो की काय गं आत्या, काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघ, मला एकच कळतंय, ते म्हणजे की हा जो कोणी मुलगा आला आहे अभिजितचा चेहरा घेऊन, हा तोतया आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की काय झालं, कशावरून म्हणताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते की अगं आत्ता मी मगाशी त्याला 2 वेळा आवाज दिला की अभिजित, अरे अभिजित, परंतु त्याने मला आवाजच ओ दिला नाही. जर हा खरंच अभिजित असता तर त्याने मला ओ असा आवाज दिलाच असता ना, पण त्याने मला तो आवाज दिला नाही. याच्यावरून मी समजून गेले की हा अभिजित नाहीच आहे. त्यावर आता तो म्हणतो की अगं असं काही नाही आई, प्लीज माझं ऐकून घे ना. माझं लक्ष नव्हतं. अगं मी माझ्याच विचारांमध्ये आहे. मी हॉस्पिटलमधून आत्ताच परत आलो आहे. त्यामुळे मी त्याच विचारांमध्ये असतो. मला खरंच या गोष्टीचं असं काही महत्त्व वाटत नाही की माझ्या कानांपर्यंत आवाज पण पोचत नाही. तेव्हा रागिनी म्हणते की हेच याचं जे काही बोलणं आहे ना, तेच मला पटत नाही आहे. हा जे काही बोलतोय ते खोटं बोलतोय असंच वाटतंय मला. आणि हा जो काही माणूस उभा आहे माझ्यासमोर तो कोणीतरी तोते आहे. कारण जर माझा अभिजित परत असता तर त्याने मला जवळही घेतलं असतं आणि तेवढ्यातच विचारात मी विचार करू शकते की हा काय आहे ते. मी आई आहे आणि ह्याला बरोबर ओळखू शकते आणि त्यामुळे तो आत्ताच्या आता या घरामधून कायमचं निघायचं आहे. पौर्णिमा म्हणते की आई, अहो असं काय करताय तुम्ही? अहो ते कुठल्या कंडिशनमध्ये आहे आणि आपण त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे आणि तुम्ही कसं वागताय त्यांच्याबरोबर, हे पटतंय का तुम्हाला तरी? असं आता ती तिलाच ओरडते आणि रागिनी गप्प बसलेली असते. त्यानंतर तो म्हणतो की हो आई, अगं माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी काही दिवस कोमामध्ये होतो आणि काही दिवस असमायरामध्ये होतो. त्यामुळे मला काहीच कळत नाही की हे सगळं काय चालू आहे ते. आणि जेव्हा सगळेजणं हॉस्पिटलमध्ये असायचो तेव्हा प्रत्येकाला कोणालाही नावाने हाक मारायचे नाहीत अगं. प्रत्येकाचे बेड नंबर होते आणि त्या नंबर्सनुसार प्रत्येकाला हाक मारायचे आणि त्यामुळे मला आता त्याचीच सवय झाली. कित्येक दिवस तरी मला कोणी माझ्या नावाने हाक मारली नव्हती ना, आणि म्हणूनच हे सगळं झालं आहे. तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो की पण तुला तुझं नाव तर लक्षात असायला हवं ना, तुझ्या नावाला तर तू ओ द्यायला हवं होतंस ना. तेव्हा मग हे सगळं कसं घडलं? तेव्हा मग भूमीला बघतच तो म्हणतो की हो, हे सगळं कसं घडलं? त्यावर भूमी पण म्हणते की हो, आमचाही ना या सगळ्यावर विश्वास बसत नाही आहे की तुम्हीच अभिजित आहात म्हणून. तुम्ही हे जे सगळं काही करताय त्यावरून तरीही सिद्ध होत नाही आहे ना की तुम्ही अभिजित आहात. पौर्णिमाला विश्वास ठेवला याचा अर्थ रागिनी आत्या विश्वास ठेवशीलच असं काही नाही, कारण तुम्ही त्यांचे मुलगा आहात. जर त्यांना तुमचा मूल असल्याचं पटत नसेल तर मग ते काय करतील? आणि त्यानंतर मग तो म्हणायला लागतो की ठीक आहे, जर कोणाला नसेल समजत तर मग मी आता काय करू शकतो? आणि आई प्लीज असं तू तरी मला नकारू नकोस ना गं. इतक्या दिवसानंतर मी माझ्या घरी आलो आहे. मला असं वाटलं होतं की मी माझ्या घरी परत आलो तर माझी हक्काची माणसं मला परत मिळतील, पण इथे तर काही वेगळंच सुरू आहे. आणि आई तुला माहिती आहे मी असमायरामध्ये होतो त्यामुळे मला काही सुचायचं नाही. थोड्या दिवसांनी त्या डॉक्टरांशी बोलून बोलून माझा मेंदू थोडासा काम करायला लागला होता आणि नंतर मग डॉक्टरांनी माझी मदत केली. सगळ्या गोष्टी आम्ही सॉर्ट केल्या आणि त्यानंतरच हे सगळं घडतंय आई. अगं मी खरंच सांगतोय, यामध्ये ना माझा काहीच हात नाही आहे. माझं खरंच तुमच्या सगळ्यांवर, माझ्या घरच्यांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही असं सगळं माझ्यावर संशय घेणं बंद करा. प्लीज आई. अगं इतके दिवस मी तुझ्या प्रेमासाठी आसुसलेलो होतो. मला असं वाटत होतं की माझ्या आईने मला पाहिलं तर ती माझ्यावर खूप प्रेम करेल, माझे खूप लाड करेल पहिल्यासारखे. परंतु नाही आई, तू हे अजूनही काहीच करत नाही आहेस. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे बघ, तुझी नाही नाटकं बंद कर. तुझी ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाहीत. या पौर्णिमाने काय केलं आहे ते मला जरा आता बघायचं आहे. आणि पौर्णिमाकडे ती आता रागाने बघू लागते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, अहो तुमचा हा वाद जरा बंद करा आता. काहीतरी त्यांच्या मनाचा जरा तरी विचार करा. इतक्या दिवसांनी ते घरी आलेत आणि काय हे सगळं तुमचं चाललं आहे. तुम्ही काय या सगळ्याचा असा विचार करताय नेगेटिव्हली, मला तेच कळत नाही आहे. आता ते इतकं म्हणतायत ना की ते अभिजित म्हणून आणि त्यांच्या काहीतरी ओळखी पटल्यात ना मला, मग मी त्यांची बायको आहे त्यामुळे तो माझा नवरा आहे हे सगळ्या जगासमोर ओरडून सांगू शकते. तेव्हा रागिनी म्हणते की बस करा, तुमची ही सगळी नाटकं आहेत ना, तुम्ही बस करा. मी या सगळ्यावरती अजिबातच विश्वास ठेवू शकत नाही. कोणी किती विश्वास ठेवला तरीही मी नाही, कारण मी त्याची आई आहे आणि माझा अभिजित हा कसा आहे काय हे मी अगदी ओळखते व्यवस्थित.
तेव्हा मग आता अभिजित म्हणायला लागतो की ठीक आहे, आई जर तुला असं वाटतच असेल ना की हे सगळं मी चुकीचं वागतोय किंवा काही, तर मग जाऊ दे, या गोष्टीचा आता मला विचारच करायचा नाही आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हे सगळं काय आहे, प्लीज थांबवा तुम्ही सगळ्यांनी. आणि अभिजित, तुम्ही कुठल्याही प्रकारचा टोकाचा निर्णय प्लीज घेऊ नका, प्लीज शांत व्हा. तेव्हा मग तो म्हणतो की आई ऐक माझं, मी तुला खरं सांगतोय की इतके दिवस मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सगळं घडत होतं. जाऊ दे, जर तुझा नसेल ना विश्वास बसत असूनही, तर जाऊ दे, मी हॉस्पिटलमध्येच गेलेलो बरं आहे. कारण काही झालं तरीही जर माझ्या हक्काची माणसं माझ्या घरी परत येऊन मला मिळणार नसतील, तर मग माझा इथे येऊन काय उपयोग आहे ना. खरंच मला इतके दिवस असं वाटत होतं की माझं कोणी नव्हतं, मी कोमामध्ये होतो, त्यामुळे तिथे कोणी नसायचं माझ्यासाठी. सगळी माझ्यासाठी अनोळखी माणसं होती. आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा माझं घर मला आठवलं, माझी आई, माझं कुटुंब मला आठवलं. परंतु आता जर मी माझ्या कुटुंबामध्ये परत येऊन हेच मला जर वागणूक मिळणार असेल, अशी परकेपणाची, जर आईच मला तिचा मुलगा म्हणून स्वीकारायला तयार नसेल, तर मग माझा इथे तरी थांबून काय उपयोग आहे ना. मी निघतो इथून. आणि इथे थांबून मला हा मानसिक त्रास होण्यापेक्षा मी तिथे हॉस्पिटलमध्ये राहिलेलो बरा. कारण तिथे मला माझं काहीतरी मिळेल, कोणीतरी माझ्याशी प्रेमाने वागेल. पण इथे इथे माझी आईच जर माझा स्वीकार नाही करत आहे, तर मग मला पुढे कसलाही विचार नाही करायचा आहे. मी तिच्या प्रेमासाठी आसेसलेलो होतो, आईची माया, ममता मिळेल, आई कित्येक दिवसानंतर मला बघून खूप खुश होईल असं मला वाटलं. परंतु इथे सगळं काही वेगळं घडलं. त्यामुळे आता ना मला या सगळ्याचा खरंच खूप खूप जास्त त्रास होतो आहे. मी नाही सहन करू शकत आहे सगळं. कारण माझी आई माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे पहिल्यापासूनच. तिलाही माहिती आहे की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. तिच्यासाठी मी काहीही करायला तयार असायचो, कायम. परंतु जर आता तीच माझा स्वीकार करायला तयार नसेल, तर मग मला इथे राहून काय उपयोग आहे? या सगळ्याला काय अर्थ आहे इथे राहून? असं तो मुद्दामच इमोशनल ड्रामा करू लागतो. आणि भूमी गालातच हसत त्याच्याकडे बघत असते. आणि नंतर मग तिला आठवतं की कशाप्रकारे तिने बलदेवला ट्रेनिंग दिलेलं होतं. बलदेवला ती म्हणाली की हे बघा, जर इन इन केस तुम्हाला कोणीही ओळखायला तयार नसेल किंवा रागिनी आत्या तर तुमच्यावर सहजासहजी विश्वास ठेवणार नाही आहे. मग तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल. जेव्हा समजा अचानकच सगळेजण तुमच्या विरोधात जायला लागले, कोणीही तुमचं ऐकत नसेल, तर तुम्हाला एक काम करावं लागेल. ते म्हणजे की इमोशनल प्ले कार्ड खेळायचं. इमोशनल करायचं सगळ्यांना. म्हणजे या घरामध्ये मला कोणी एक्सेप्ट करत नाही आहे, मला इथे येऊन अर्थच नाही आहे, माझी आई मला स्वीकारत नाही आहे, तर मग मी इथे थांबणार नाही. असं सगळं सगळं बोलत जायचं. म्हणजे कसं आहे ना, सगळ्यांचा तुमच्यावर विश्वास बसत जाईल. आणि जर तुम्ही असं बोलत राहिलात, तर मात्र काहीतरी नक्कीच होईल. म्हणूनच माझ्या घरातले भरपूर इमोशनल आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा इमोशनलपणाचाच तुम्ही फायदा करून घेऊ शकता. आणि मग तुम्ही तिथे काही वेळ तरी आपण मारून नेऊ शकतो. तेव्हा मग अथर्व आणि बाकीच्या सगळ्यांना वाईट वाटत असतं. आणि अभिजित निघत असताना पौर्णिमा म्हणते की हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा, तुम्ही आता ना कुठेही जायचं नाही आहे. लक्षात घ्या, अहो मी तुम्हाला स्वीकारलं आहे ना, मी तुम्हाला माझा नवरा म्हणून मान्य केलं आहे. आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही माझेच अभिजित आहात म्हणून. मग तुम्हाला कुठेही काही जाण्याची गरज नाही आहे. कोणी नसेल विश्वास तर नको ठेवू दे, पण माझा विश्वास आहे तुमच्यावर. त्यामुळे प्लीज तुम्ही इथून कुठेही जायचं नाही आहे. इतक्या दिवसानंतर तुम्ही मला परत मिळालात, आता मला तुम्हाला पुन्हा गमवायचं नाही आहे, कधीच नाही, असं ती बोलते. त्यावेळेला मग आता अभिजित मुद्दामच चक्कर येण्याचं नाटक करू लागतो आणि म्हणतो की ऐ गं पौर्णिमा, माझं डोकं अचानक गरगरतं आहे. तेव्हा मग ती म्हणते की अभिजित, प्लीज तुम्ही या माझ्यासोबत, रूमवर आराम करा, तुम्हाला चक्कर येत आहे, गरगरतं आहे. आता ती त्याला घेऊन जाते. रागिनी तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे, ही मूर्ख पौर्णिमा काय करते, तिचं तिला तरी कळतं आहे का. त्यानंतर मग आता ती विचार करते की ही मूर्ख पौर्णिमा अभिजितच्या प्रेमामध्ये इमोशनल आहे, त्यामुळे ती काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. जर मी तिला अभिजितबद्दल काही सांगितलं, तर ती काही ऐकणार नाही. कारण ती इमोशनली पूर्ण त्याच्यात गुंतली आहे. अभिजितवर तिचं खूप प्रेम आहे. म्हणूनच मला तिला काही आता स्वतःच्या बाजूने करता येणार नाही. आता अभिजित आला आहे म्हणून ती त्याच्या अवतीभोवतीच घोळत राहणार आहे. पण मग काय करायचं आहे नक्की. आणि पौर्णिमाला या विश्वास तरी कसा बसला या मूर्ख मुलीला. ती मूर्ख असेल, परंतु मी तर मूर्ख नाही आहे. मी स्वतःच्या हाताने मारले त्याला. मग तो जिवंत असण्याचं काही कारणच नाही आहे, कारण तो माझ्यासमोर मेलेला दिसला आहे मला. मग मी काय करायचं आहे काय, असा विचार ती करते. आणि नंतर मग म्हणते की काय करू मी, जेणेकरून मला समजेल की हा नक्की कोण आहे, हा खरंच अभिजित आहे की हा कोणी तोतया आहे, हे सगळं आता मला शोधलं पाहिजे. म्हणून रागिनी आता विचार करू लागते की चला आता मला सगळ्या गोष्टी शोधायला पाहिजेत. म्हणूनच ती आता फोन लावते आणि तिच्या माणसाला सांगते की हां, हॅलो, एक काम करायचं आहे. आपला जो न्यू कोर्ट रूम आहे ना, त्याच्या आसपास किती CCTV फुटेज कॅमेरे आहेत, ते सगळे CCTV फुटेज आपल्याला बघायचे आहेत. काही करा, पण तिकडच्या सगळ्या रोडवरचे फुटेज मला भेटले पाहिजेत.
आणि त्या फुटेजमध्ये मी तुला फोटो पाठवतोय, तो माणूस दिसतोय का, हे सगळं चेक करायचं आहे आणि नक्की काय चालू आहे तिकडे हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. आणि त्याशिवाय मी एक फोटो पाठवते, हा माणूस आणखी कुठे कुठे आढळला आहे आणि मी एका स्मशानाचाही तुम्हाला नंबर पाठवते किंवा तिथला ॲड्रेस पत्ता पाठवते. तिकडे जायचं आणि मी जो फोटो पाठवला आहे ना ज्या माणसाचा, त्या माणसाचं तिथे काय झालं आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांना सगळी काही माहिती विचारायची की हा माणूस या तारखेला तुमच्याकडे आला होता, मग त्याचं काय झालं नक्की, हे सगळं विचारायचे त्यांना, खोदून विचारायचे. आणि हो, काही माहितीच कोणी विचारलं तर त्यांना पैसे चार्ज हवे तितके तर, परंतु ही माहिती मला मिळालीच पाहिजे. क्लिअर? लवकरात लवकर कामं करा, असं ती सांगते. आणि रागिनी विचार करते की नक्की काय असेल, हा कोणी तोता या अभिजित असेल, मग हा अभिजितसारखा दिसणारा आला तरी कुठून? नाही रागिनी, आता तुला सगळा शोध घ्यावाच लागेल. नेमकं हे अभिजित काय प्रकरण आहे हे तुला शोधावंच लागेल. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अभिजितकडे आता वेळ कमी असतो. भूमी सांगते की आता कोणाला संशय यायच्या आत आपल्याला सगळ्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. त्यामुळे अभिजित हा कपाटामध्ये रागिनीच्या काही सापडतंय का ते बघायला येत असतो. तेवढ्यातच आता अभिजितच्या हाती कपाटातला एक मोबाईल लागतो आणि तो मोबाईल तो बघतो. तेव्हा भूमीने त्याला सांगितलेलं असतं की रागिनी आत्याचा तुझ्यावर संशय आहे, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी ते शोध घ्यावाच लागेल. इथे रागिनी विचार करते की नाही, या अभिजितचा मला फार काळ इथे टिकाव लागू द्यायचं नाही आहे, त्याला मला शोधावंच लागेल. म्हणून आता रागिनी रूममध्ये येते तेव्हा समोरच बघते तर तिथे तो अभिजित असतो आणि त्याच्या हातात तो मोबाईल असतो आणि अभिजित काहीतरी शोधत असतो. रागिनी आता विचार करते की हा इथे काय करतोय. आणि आकाश आणि भूमी टेरेसवर असतात. आकाश म्हणतो की छान, आता गरमागरम भजी तयार झालेले आहेत, मग आपण आपली डेट सुरू करूया का? तेव्हा आता आकाश हा तिथे त्याच भजीच्या प्लेटवर केचपने आय लव्ह यू असं लिहितो आणि भूमीला म्हणतो की काय, मग कसं वाटलं हे सगळं, असं विचारल्यावर भूमी त्याच्याकडे हसत बघत असते. आणि नंतर मग भूमी त्याच्याकडून केचप घेते आणि त्या आय लव्ह यूच्या बाजूला टू म्हणजेच आय लव्ह यू टू असं तिथे त्याला लिहून देते. आणि आकाश आणि भूमी हे दोघंजणही फार अशा रोमॅन्टिक मूडमध्ये टेरेसवरती छानपैकी डेट करत असतात. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.